मुंबईत महापालिकेची सत्ता मिळताच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। दरम्यान मुंबई शहराला देशातील नाही तर जागतिक उत्तम शहर म्हणून प्रस्थापित करणार असं त्यांनी म्हटलंय। त्यासोबतच मुंबईतून एकाही मराठी माणसाला बाहेर जाऊ देणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। भाजपचे उमेदवार मुंबईतल्या झोपडपट्टीतही हायफाय सोसायटीमधून निवडून आले, त्यामुळे भाजप आणि झोपडपट्टीतील लोकांना घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। फडणवीस यांनी मुंबईत नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात हे भाषण दिलेलं आहे, ही घोषणा केली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नगरसेवकांचं आणि भाजपच्या नेत्यांचं अभिनंदन केले। यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला मारलाय, जे मराठी माणसासाठी मराठी माणसाला आपली जहांगीर समजत होते। त्यांना हे लक्षात आलंय की मुंबईचा मराठी हा विकासासोबत आहे आणि भाजप सोबत आहे, अशी घोषणा यावेळी त्यांनी केली। सगळ्या समाजाने भारतीय जनता पक्षाला मतं दिली आहेत। भाषेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक समाज हा भाजपच्या सोबत उभा असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी महापौर आपल्या खुर्चीवर विराजमान होताच आम्ही कामाला लागू आणि पहिल्या 2 वर्षांमध्ये जे काम हाती घेतलंय ते काम पूर्ण करू असं म्हटलंय आणि झोपडपट्टी वासियांना देखील हक्काचं घर देऊ अशी मोठी घोषणा त्यांनी केली।